तर बातमी आहे शेतकऱ्यांच्या संदर्भातली. तर शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी अद्यापपर्यंत केली नसल्याने अनेक शेतकरी ई पीक पाहणीपासून वंचित राहिलेले आहे. मात्र महाराष्ट्र शासनाने आता एक निर्णय घेतला असून या निर्णयाअंतर्गत माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीक पेरा या ओळीप्रमाणे सरकारने एक निर्णय घेतला आहे. तो निर्णय म्हणजे कोणता, तो आपण जाणून घेणार आहोत. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी ई पीक पाहणीपासून वंचित राहिला होता आणि ई पीक पाहणी झाली नसल्याने अनेक शेतकऱ्यांना त्याबाबतचे लाभसुद्धा मिळत नव्हते. म्हणून तांत्रिक अडचणीमुळे अनेक शेतकऱ्यांची ई पीक पाहणी झाली नसल्याचं निदर्शनास आलं आणि हे निदर्शनास आल्यानंतर एक निर्णय झाला. तो निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या हिताचा. त्यामध्ये काय झालं तर त्यामध्ये ठरलं असं की या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी पूर्ण झाली नाही, त्या शेतकऱ्यांकरता आता ऑफलाईन ई पीक पाहणी ही शक्य झालेली आहे. या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. तर 24 डिसेंबर 2025 पर्यंत ही ई पीक पाहणी आपल्याला ऑफलाईन पद्धतीनं करण्यासंदर्भात एक अर्ज तलाठी यांच्या नावाने द्यायचा आहे आणि त्या अर्जामध्ये आपली ई पीक पाहणी झाली नसल्याबाबतचं त्या अर्जामध्ये लिहायचं आहे. ई पीक पाहणी करण्याबाबतचा हा अर्ज असून तलाठी 24 डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारणार आहे. त्यानंतर तलाठी व संबंधित समिती आपल्या शेतात येण्यापूर्वी शेतकऱ्यांना माहिती देणार आहे. तर शेतात पोहोचल्यानंतर त्या परिसरातील त्या शेतातील पाहणी करून या पीक पेरा नोंदणीबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. हा निर्णय घेतल्यानंतर आपल्या सातबाऱ्यावर या वर्षीचा खरीप हंगामातील पीक पेरा निदर्शनास येईल, तसा दिसून सुद्धा आपणास येईल. या संबंधी अनेक शेतकऱ्यांच्या अडचणी होत्या. मात्र ई पीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत होती. तर शेतकऱ्यांकडे अत्याधुनिक मोबाईल फोन नसल्याने ई पीक पाहणी करता आली नाही. तर दुसरीकडे ज्यांच्याकडे फोन होता मात्र त्यांच्याकडे नेटवर्कची व्यवस्था नव्हती. शेतात अनेक ठिकाणी नेटवर्क मिळत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडत होती. मात्र यामुळे अनेक शेतकरी हे ई पीक पाहणीपासून वंचित राहिले होते. मात्र शासनाने हा निर्णय घेतल्याने आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. मात्र शेतकऱ्यांनी तत्परतेने आपली ई पीक पाहणी नोंदणी अर्ज ताबडतोब तलाठी कार्यालयास जमा करावा. 24 डिसेंबर ही अखेरची तारीख असून या तारखेपर्यंत संबंधित राहिलेल्या शेतकऱ्यांनी आपला अर्ज दाखल केल्यास यावर सातबाऱ्यावर या पिकाची नोंद नक्कीच येईल. न्यूज 24 महाराष्ट्र ब्युरो.